अगं मी लगेच देते ना आणून. अगं पम्मा त्यांना नाही आवडायचं. तुला खरं सांगू का, त्यांना आता एक नवीन कॅन्टीन उघडायची आहे. अगं परवाच बोलत होते दागिने विकून पैसे गोळा करायला पाहिजे. अहो काय बोलताय वहिनी? हो हेच कॅन्टीन नीट चालत नाहीये आणि दुसरं कॅन्टीन सुरू करू मी. शरू थांब मी सामान घेऊन आले. चल. काय गरज होती? त्या तेलिणीची ऑर्डर होती. मी मसाल्यांबद्दल नाही बोलत आहे मम्मी. काय गरज होती मावशीकडे दागिने मागायची, आपला एवढा अपमान करून घ्यायची? अरे काही काय म्हणजे वाकडं तिकडे तर नाही बोलली ना ती आपल्याला. मम्मी अगं तोंडावर खोटं बोलली ती तुझ्या, तरी जाता जाता मसाला दिलास तू तिला. तू बघितलं ना किती आनंद झालेला तिला मला भेटल्यावर, तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आणि शरू दागिन्यांचा विषय जरा नाजूकच असतो तेव्हा. पण मग ती खोटं का बोलली? बोलली असती ना सरळ तोंडावर नाही द्यायचं म्हणून. हा म्हणजे ती खोटं नाही बोलायला पाहिजे होती, पण म्हणजे मी उधार म्हणून घेत होते, परत आणून देणार होते, पळून नव्हते जाणार मी ते घेऊन. मम्मी दागिने हे काय दुसऱ्यांकडे मागायची गोष्ट आहे का? आणि दुसऱ्यांचे दागिने आम्ही असे घालून मिरवले तर तो पण खोटेपणाच झाला ना. असं हातात गळ्यात थोडं सोनं घातलं तू उठून दिसायला होतं ना, मग 4 स्थळं मिळतात. चल आपण जाऊया. चल. मी किती भोळी आहेस ग तू. दागिने बघून लग्नाला होकार देणारा मुलगा नकोय आपल्याला. आणि अंगावर दागिने असले तरच आपल्याला लग्नाच्या मांडवात एंट्री मिळणार आहे का? नुसतं आपलं दागिने 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 चाललंय. गप का तू आता आम्हाला शिकवणार? मला कळतं या सगळ्यामधलं. माझ्या मुलींची लग्न का ठरत नाहीये ते माहितीये मला, कारण त्यांच्या अंगावर घालायला श्रीमंती दाखवायला दागिने नाहीयेत ना आमच्याकडे. शरू अगं तुला नाही कळणार हे सगळं. तू आई झालीस ना की मग कळेल, जेव्हा पदरामध्ये मुली असतात तेव्हा काय वाटतं ते. अगं जगामध्ये तुम्ही खूप मोठं नाव कमवा, खूप मोठ्या पोस्ट वरती जा, पण जर वयात लग्न नाही झालं ना तर कोणी विचारत नाही ग. अगं सगळे म्हणतात जमाना बदललाय म्हणून, पण जेव्हा मुलींची लग्न येतात ना तेव्हा काही जमाना वगैरे बदलत नाही. काही जण म्हणतात की तुम्ही कमवता ना म्हणून आम्ही तुमची लग्न